Hello students, from this we will start practicals of pharmaceutics 2. The syllabus is of 100 hours म्हणजे जवळजवळ आपल्याला 100 practicals perform करायचे आहेत. So let's start with first. पहिले आहे introduction to the pharmaceutics to laboratory work, then to understand the weights and measures involved in dispensing, to understand prescription and Latin terms used in dispensing, classification of dosage forms and coding of experiments based on dosage form, and last one is a dosage calculation. हे 5 एक्सपेरिमेंट्स आपण स्टडी करणार आहोत. त्यातला मोस्ट ऑफ पार्ट आपण थेअरीमध्ये क्लिअर केलेला आहे, तरीसुद्धा आपण परत एकदा त्याचं रिवाईजसुद्धा करू शकतो. So first one is we have to know our pharmaceutics lab, that means the apparatus used in pharmaceutics lab, what is the use of each apparatus, what is the use of equipment, which types of equipment we are going to use, you should know. So let's start with basic equipments or apparatus. That is, first one is a mortar and pestle. See, it is available in two type. One is the china bone and one is the glass one. सो इट इज यूज फॉर साईज रिडक्शन अँड मिक्सिंग. मोस्ट ऑफ टाईम जेव्हा आपण इमल्शन्स किंवा पावडरचं मिक्सिंग करणार असू तेव्हा आपण हे वापरणार आहोत, मॉर्टर अँड पेस्टल्स. ओके, सो ग्लास मॉर्टर आपण कधी वापरतो, जेव्हा आपल्या प्रिपरेशनमध्ये एखादं स्टेनिंग इन्ग्रेडियंट असेल जे चायना बोनला स्टेन करू शकतो, त्यावेळेला आपण ग्लास मॉर्टर यूज करू शकतो. नेक्स्ट आहे सीव्ज. सीव्ज आपल्याला साईज सेपरेशन किंवा साईज रिडक्शनसाठी आपण वापरतो. आपल्याजवळ वेगवेगळ्या मेश साईजच्या सीव्ज अवेलेबल असतात. मोस्टली दिस सीव्ज आर यूज्ड फॉर ग्रॅन्युल प्रिपरेशन्स. इलेक्ट्रॉनिक बॅलन्स विच इज यूज्ड फॉर वेइंग. इट इज अ सिंगल पॅन इलेक्ट्रॉनिक बॅलन्स. The next one is a measuring cylinders for liquid measures. It is available from 1 to 100 ml of capacities. The next one is a china dish. See, it is used for melting waxes and for evaporation. Melting waxes, that means when we are going to prepare ointments or suppository, त्यावेळेला आपल्याला वॅक्सेस मेल्ट करावे लागतात, तर त्यावेळेला आपण ही चायना डिश वापरू शकतो. आणि त्याचा दुसरा यूज आहे फॉर इव्हॅपोरेशन. दॅट मीन्स प्युरिफिकेशन प्रोसेस जी आहे केमिस्ट्री 2मध्ये, त्यामध्ये सुद्धा ह्याचा यूज केला जातो. नेक्स्ट वन इज अ सपोजिटरी मोल्ड्स. आता इमेजमध्ये आपल्याला दिसते की लिपस्टिक तुम्ही फर्स्ट इयरला बनवले, त्यामध्ये त्यासारखेच हे मोल्ड्स असतात ज्यामध्ये आपण यंदा सपोजिटरीज प्रिपेअर करणार आहोत. सो वेगवेगळ्या साईज आणि वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे मोल्ड्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. बट द स्टँडर्ड इज 1 ग्रॅम वेटचा जो मोल्ड आहे त्याला स्टँडर्ड म्हटलं जातं. सो दिस इज सपोजिटरी मोल्ड्स विच इज वी आर गोइंग टू यूज फॉर प्रिपरेशन ऑफ सपोजिटरीज. Then next one is a spatula. It is used for mixing. It is also available in two types, that is a plastic one and a steel one. So this is a general format of label for preparation received from physician will be. Okay, so आतापर्यंत तुम्ही फर्स्ट इयरला जे लेबल केला त्यामध्ये आणि हा लेबलमध्ये खूप फरक आहे. सो लेट्स स्टार्ट. जर तुम्ही बघितलं तर हेड ऑफ द प्रिपरेशन इट शुड बी रिटन इन बोल्ड लेटर्स. देन द क्वांटिटी मेजर्स. नेक्स्ट पार्ट इज फॉर म्हणजे ज्या पेशंटला तुम्ही ते प्रिपरेशन देणार आहात त्याचं नाव, रजिस्टर नंबर तुमचा, डिस्पेन्स बाय म्हणजे तुमचं नाव आणि डेट. हे बेसिक इन्फॉर्मेशन झाली. त्यानंतर स्टोरेज कंडिशन, जी काही स्टोरेज कंडिशन आहे जसं की इथे मेन्शन केलं स्टोअर इन कूल अँड डार्क प्लेस, तसंच वेगवेगळ्या स्टोरेज कंडिशन आपण इथे लिहू शकतो. ॲडिशनल डायरेक्शन इफ रिक्वायर्ड. ॲडिशनल डायरेक्शन ही नेहमी बोल्ड लेटर्समध्ये आणि रेड लेटर्समध्ये लिहायची असते. डायरेक्शन फॉर यूज. जर नेक्स्ट आपण जेव्हा एक एक प्रिस्क्रिप्शन बघणार त्यावेळेला तिथे सिग्ना असं मेन्शन केलेलं असतं. सिग्ना म्हणजे जी डायरेक्शन आपण पेशंटला देऊ इच्छितो ती तिथे मेन्शन केलेली असते आणि ही डायरेक्शन आपल्याला इथे तुम्हाला डायरेक्शन फॉर यूजमध्ये लिहायची आहे. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट द मॅन्युफॅक्चरिंग बाय. इथे तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव लिहायचं आहे आणि ॲड्रेस कॉलेजच्या शॉर्टमध्ये. ओके, सो दिस इज अ टिपिकल लेबल फॉर्मॅट फॉर फिजिशियन विल बी. ओके, सो हा फॉर्मॅट तुम्हाला पुढे वापरायचा आहे. मोस्टली इकडे जर तुम्ही बघितलं की नेम ऑफ प्रिपरेशन, द मिक्सचर अँड त्याची क्वांटिटी हे व्हाईट पेनने इंडिकेट केलं आहे आणि हे ब्लॅक पेनने इंडिकेट केलं आहे. पण जास्तीत जास्त शक्य आपण बघायचं आहे की आपलं लेबल हे एकदम सुटेबल आणि छान दिसायला पाहिजे. एकदम गॉडी भडक कलर वगैरे आपण वापरायचे नाही आहेत.
नेक्स्ट एक्सपेरिमेंट नंबर 2 दॅट इज टू अंडरस्टँड वेट्स अँड मेजर्स इन्व्हॉल्ड इन डिस्पेसिंग. सी आपण थेअरीमध्ये जसं बघितलं की ह्यावेळेला आपण इम्पिरियल सिस्टीम ही जी मेजरमेंटची सिस्टीम आहे ती स्टडी करणार आहोत. शिवाय त्याचं मेट्रिक सिस्टीममध्ये कसं कन्व्हर्जन करायचं आहे आणि त्यापासून आपल्याला आपले एक्सपेरिमेंट परफॉर्म कसे करता येतील हे आपण सगळं बघणार आहोत. ओके. So the concept structure of weight and measures is there are two types of system, that is one is a imperial system and one is a metric system. Okay, imperial system further classified as Avogadro's and Apothecaris system. Okay, so there are some important measurements which are frequently used in practical. ह्यामध्ये जे काही मेजरमेंट्स दिलेले आहेत हे आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करताना वापरणार आहोत. जसं की इथे मेन्शन केलं आहे मी, हे सगळ्याला तुम्ही फॅमिली आहात. 1 kg 1 ग्रॅम. सी 1 ग्रेन इज इक्वल टू 60 mg. हे जे मेजरमेंट आहे हे आपण खूपदा आता प्रॅक्टिकलमध्ये परफॉर्म करणार. जर एक ग्रेन म्हणजे 60 मिलीग्रॅम, मग 5 ग्रेन म्हणजे किती, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 60 × 5 दॅट इज 300 मिलीग्रॅम. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे वन फ्लू ड्रॅकम दॅट इज 4 ml. मग 2 फ्लू ड्रॅकम म्हणजे किती, तर 4 × 2 दॅट इज 8. then 1 fluid ounce is equal to 8 ml. मग 2 fluid ounce म्हणजे किती, that is 16 ml. So these are the basic measurements which we are going to use in practical. Next one is experiment number 3 to understand prescription and Latin terms used in prescription. So as per theory आपण different parts of prescription study केलेले आहे, ज्यामध्ये तुमचे काय ते सो प्रिस्क्रिप्शन स्टार्ट्स विथ द नेम ऑफ द नर्सिंग होम किंवा हॉस्पिटलचं काय नाव असेल, डॉक्टरचं काय दवाखान्याचं नाव असेल ते. देन इट शुड कंटेन नेम, एज, सेक्स, देन ॲड्रेस ऑफ द पेशंट, ॲड्रेस ऑफ द डॉक्टर. देन सुपरस्क्रिप्शन दॅट इज RX. then inscription which is the main part of the prescription which contains main ingredient, base, solvents, etc. then superscription that means it is a direction for pharmacist what should we make. and last signa. मगाशी मी जसं मेन्शन केलं की सिग्ना म्हणजेच ॲडिशनल आपली जी काही डायरेक्शन आहे पेशंटला सांगण्यासाठी, दॅट इज इट शुड बी. इथे जर बघितलं तर ही लॅटिनमध्ये लिहिलेली आहे, ही आपल्याला कन्वर्ट करायची आहे इंग्लिशमध्ये. सो डेट, नेम, एज, सेक्स, ॲड्रेस ऑफ द पेशंट, सुपरस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन, सिग्नेचर, रिन्युअल इन्स्ट्रक्शन, सिग्नेचर, ॲड्रेस अँड रजिस्ट्रेशन नंबर ऑफ द प्रिस्क्रायबर. देन देर आर सम कॉमनली यूज लॅटिन टर्म्स आणि त्याचे ॲब्रिवेशन्स इथे दिलेले आहेत, हे आपले पाठ असायला पाहिजे. हे कॉमन लॅटिन टर्म्स आपल्याला प्रत्येक प्रिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला सापडतील, त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे किंवा ट्रान्सलेट करायचं आहे इंग्लिशमध्ये आणि त्यानंतर आपल्याला आपला एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा आहे. नेक्स्ट आहे एक्सपेरिमेंट नंबर 4 क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म अँड कोडिंग ऑफ एक्सपेरिमेंट बेस्ड ऑन डोसेज फॉर्म. सी वेगवेगळे डोसेज फॉर्म आपल्याकडे अवेलेबल असतात, तर त्याला काही कोड्स किंवा त्याला आयडेंटिफिकेशन मार्क्स यामध्ये दिलेले आहेत की तुम्ही कसं आयडेंटिफाय कराल किंवा त्याला काय कोड द्याल. सो जर बघितलं की रोमन 1 लिक्विड डोसेज फॉर्म, रोमन 2 सेमीसॉलिड डोसेज फॉर्म फॉर एक्सटर्नल यूज अँड रोमन 3 इज अ सॉलिड डोसेज फॉर्म. पुढे आपण जर बघितलं लिक्विड डोसेज फॉर्मचं क्लासिफिकेशन जर घ्यायचं झालं तर इंटरनल डोसेज फॉर्ममध्ये 2 टाईप्स होतात, मोनोफेजिक अँड बायफेजिक. मोनोफेजिक फर्दर क्लासिफाईड ॲज सिम्पल मिक्सचर्स, सिरप्स, टिंक्चर्स, इलिक्झर्स, लिंक्टर्स. बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म फर्दर क्लासिफाईड ॲज डिफ्युजिबल मिक्सचर्स, इनडिफ्युजिबल मिक्सचर्स, इमल्शन्स, सस्पेन्शन्स. ओके. सो समजा तुम्हाला विचारलं की इमल्शनचा कोड काय आहे. सो इमल्शनचा कोड मेन्शन करताना सी जो पहिला तुमचा नंबर आहे इथे C1, त्या 1 मधलं हा ए पार्ट आहे इंटरनल म्हणून ए आणि ह्यातला हा सेकंड पार्ट म्हणून 2. C1 लिक्विड डोसेज फॉर्म ह्यातला ए हा इंटरनल ए आहे, एक्सटर्नल बी आहे. इंटरनलचा ए आणि हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे म्हणून ह्यातला सेकंड, म्हणून इमल्शनचा कोड असणार आहे IA2. ओके. नेक्स्ट जर आपण बघितलं तर एक्सटर्नल दॅट मीन्स बी. यामध्ये जर आपल्याला कोणी डाउचेसचा कोड विचारला तर आपण काय सांगू शकतो की 1 दॅट इज इंटरनल डोसेज लिक्विड डोसेज फॉर्मचा हा जो 1 आहे तो, त्यानंतर ॲज अ एक्सटर्नल डोसेज फॉर्म आहे म्हणून त्याचा बी आणि हा मधला हा थर्ड पार्ट म्हणून हे 3. ओके.
नेक्स्ट सेमी सॉलिड डोसेज फॉर्म, हे इझी आहे लक्षात ठेवायला कोडिंग करताना. सेकंड ए ऑइंटमेंट, सेकंड बी क्रीम्स असं. ओके. नेक्स्ट वन इज एक्सपेरिमेंट नंबर 5 विच कंटेन डोसेज कॅल्क्युलेशन. सो काही रूल्स आहेत ज्याच्यावरनं आपण इन्फंट्स किंवा चिल्ड्रनसाठी डोस कॅल्क्युलेट करू शकतो, जसं की फ्राईड्स रूल, यंग्स रूल, क्लर्क्स रूल. मला वाटतं थिअरीच्या पी पी टीमध्ये हे ऑलरेडी दाखवलेले आहेत आणि कसं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर परत बॉडी सरफेस एरिया, नंतर बॉडी सरफेस एरिया यूज करून सुद्धा आपण डोस कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. दिस इज द फॉर्म्युला फॉर बॉडी सरफेस एरिया मेथड. बॉडी सरफेस एरिया ऑफ अ चाइल्ड डिवायडेड बाय बॉडी सरफेस एरिया ऑफ अ ॲडल्ट इंटू ॲडल्ट डोस. सो बॉडी सरफेस एरिया ऑफ अ ॲडल्ट हा कॉमनली 1.73 घेतला जातो. ओके. थँक्यू. यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता. सो दीज आर द युअर फर्स्ट 5 एक्सपेरिमेंट्स ऑफ फार्मास्युटिक्स 2. थँक्यू.